मुंबईकरांना सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतरही 4 टोल नाक्यांवर अचानक धाड टाकण्यात आली। राज्यभरातून मुंबईमध्ये दूध पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या दुधाच्या गाड्या थांबवून दुधाची शासकीय विश्लेषकांमार्फत तपासणी करण्यात आलेली आहे। मध्यरात्री एकाच वेळी मुंबई प्रवेशद्वारावर सर्व टोल नाक्यांजवळ अचानक अन्न आणि औषध प्रशासनाने धाडसत्र सुरू केलं आणि दुधाची तपासणी करण्यास सुरुवात केली। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः वाशी टोल नाक्याजवळ जात दुधाची तपासणी करत माहिती घेतलेली आणि एकूणच प्रक्रिया समजून घेतलेली आहे। मुंबईला भेसळमुक्त दूध पुरवठा करणं हा यामागचा उद्देश असून दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर दुधाच्या गाड्यांची त्यांनी तपासणी केल्याची दृश्य आपण पाहतोय। काम करतं हे जर सातत्यानं ठेवलं तर मला वाटतं हा प्रकार बऱ्यापैकी थांबेल, कारण आता सुद्धा इथं बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात दोष दिसतो। उद्या त्याचा फायनल रिपोर्ट आल्यानंतर मी आपल्याला बरोबर बोलतो। भेसळयुक्त दूध विकले जात आहे असे तक्रारी येत होती, त्याचमुळे हो म्हणूनच आपण हे करतोय, कारण ह्या डिपार्टमेंटची जबाबदारीच ती आहे ना, त्यांचं कार्य करतात। काही आढळून आलं का? आहेत ना, सकाळी तुम्हाला आकडेवारी देतो तुम्ही। तर मंत्री नरहरी झिरवाळ हे आता ॲक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतोय। दुधाच्या गाड्यांची त्यांनी तपासणी केली असून अन्न आणि औषध प्रशासनाने रात्रीच्या वेळेस या सर्व दुधाच्या गाड्या मुंबईच्या दिशेने येत असताना नवी मुंबई टोल नाक्यासह आणखीन 4 ठिकाणी धाडी टाकल्या। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले। सिद्धेश, कालच रात्री धाडसत्र सुरू झालेलं आहे, काय अधिकची माहिती या संदर्भातली? मुंबईला मोठ्या प्रमाणावरती भेसळयुक्त दूध पुरवठा होतो अशा प्रकारची शक्यता असते। त्यामुळेच कुठेतरी जे मंत्री आहेत झिरवाळ यांनी रात्रीच अचानकपणे धाड टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व एफडीएचे अधिकारी वर्ग मुंबई एंट्री पॉइंटचे जे 5ही पॉइंट आहेत त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी सर्व ज्या दुधाच्या गाड्या ज्या मुंबईला दूध पुरवठा करतात त्या मध्यरात्री ज्या येत होत्या त्या सर्व गाड्यांना अडवून त्याचं दूध जे आहे ते तांत्रिक पद्धतीने चेक करून ते भेसळयुक्त आहे की शुद्ध आहे याची तपासणी केली आणि त्यानंतरच या सर्व गाड्या ज्या आहेत त्या मुंबईला सोडण्यात आलेल्या आहेत। आणि एकूणच भेसळयुक्त दूध आहे की सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध आहे याची तपासणी करण्यात आली आणि आता हे धाडसत्र आपण पाहिलेले। धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।